नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 27 जुलै 2021 आणि संध्याकाळचे 4:20 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण सुरुवात करूया coinmarketcap.com पासून. 11,066 क्रिप्टोकरन्सीज आहेत टोटल जगामध्ये. 390 क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आहेत. $1.485 ट्रिलियन मार्केट कॅप आहे. 108.4 बिलियन डॉलर्स 24 तासांचा फक्त व्हॉल्यूम आहे, ट्रेडिंग व्हॉल्यूम. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 47.4%, इथिरियमचा आहे 17.7%. आणि टोटल मार्केट कॅप चेक केलं तर $1.49 ट्रिलियन आहे. 2.88% मार्केट ओव्हरऑल खाली गेलेलं आहे. आता आपण टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करूया. फर्स्ट रँकला ऑफकोर्स बिटकॉइन आहे $37,600, 2.18% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 7 दिवसांच्या मानाने 26.88% ग्रो झालेला आहे. $705 बिलियन मार्केट कॅप आहे. इथिरियम सेकंड रँकला $2,245 आहे. आत्ता 4.5% कमी झाला आहे 24 तासांमध्ये आणि 28.28% वाढला आहे 7 दिवसांमध्ये. $262.4 बिलियन मार्केट कॅप आहे. टेथर आत्ता आहे $1 $61.8 बिलियन मार्केट कॅप आहे. BNB म्हणजे बायनान्स कॉइन चेक केला तर $309.37 आहे. 3.25% कमी झाला आहे 24 तासांमध्ये आणि 19% वाढला आहे 7 दिवसांमध्ये. जवळजवळ $52 बिलियन मार्केट कॅप आहे. ADA म्हणजे कार्डानो जवळजवळ $1.25 आहे. $1.27 $5.6% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 24.37% वाढला आहे 7 दिवसांमध्ये. $40 बिलियन मार्केट कॅप आहे. रिपल आपण चेक केलं तर $63.47 आहे म्हणजे $0.6347. जवळजवळ 4% कमी झाला आहे 24 तासांमध्ये आणि 21.68% वाढला आहे 7 दिवसांमध्ये. $29.3 बिलियन मार्केट कॅप आहे. USDC जर चेक केलं तर $1 आहे. काही प्राइस मुवमेंट नाही तसं म्हटलं तर 27.195 बिलियन मार्केट कॅप आहे. डोज कॉइन जर आपण आता बघितलं तर आहे $20.44, $9 9% कमी झाला आहे 24 तासांमध्ये आणि 24.6% वाढला आहे 7 दिवसांत. $26.5 बिलियन मार्केट कॅप आहे. पोल्काडॉट जर आपण चेक केलं आता तर ते 9व्या नंबरला पोल्काडॉट आहे. जवळजवळ $14 पोहोचलाय. 5.37% कमी झाला आहे 24 तासांमध्ये आणि 31% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. $13.6 बिलियन मार्केट कॅप आहे. बायनान्स USD म्हणजे BUSD जर चेक केलं तर $1 आहे. $12.12 बिलियन मार्केट कॅप आहे. आपले टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करून झालेले आहेत. आपण मूव्ह करूया न्यूज सेक्शनकडे. त्यातच आपण रोज जिथून सुरुवात करतो इथूनच करूया कॉइन टेलिग्राफ पासून. कॉइन टेलिग्राफनुसार ज्या कुठल्या महत्वाच्या न्यूज होत्या त्या मी सगळ्या एकत्र करून ठेवलेल्या आहेत. तिथून सुरुवात करूया. बिटकॉइन प्राइस ड्रॉप टू $37,000 has analysts wary of calling it a trend change. तर आता अचानक आपण $40,000 पर्यंत पोहोचलो $34,000 वरून आणि तिथून आता परत $36,000 पर्यंत येऊन पडलेला आहे बिटकॉइन. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, अनालिस्ट लोक हे म्हणू शकत नाहीत गॅरंटीड की प्राइस मुवमेंट पॉझिटिव्हिटीकडे जाते पुढे की निगेटिव्हिटीकडे जाते. त्यामुळे पूर्ण कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे मार्केटमध्ये आणि जे मेन ऍडवायझर म्हणजे अॅनालिस्ट आहेत ते सुद्धा कन्फ्युज आहेत. हे बघा. आणि काही मिनिटांसाठी आय थिंक 2 मिनिटांसाठी तर बिटकॉइन बायनान्सवरती $48,000 पर्यंत पोहोचला होता आणि त्याच्यामध्ये काय झालं की बरेचसे शॉर्ट्स जे होते जवळजवळ $500 मिलियन शॉर्ट्स जे होते ते लिक्विडेट झाले 2 मिनिटांमध्ये आणि त्याच्यानंतर मात्र मार्केट हळूहळू परत स्टेबल झालं. 40,581 वॉज द हायएस्ट आणि आता आहेच तर $37,000 आता आसपास खेळतोय. तर यामुळे काय झालंय की कोणी गॅरंटीड सांगू शकत नाहीये की मार्केट आता पॉझिटिव्हिटीकडे जाणार आहे की निगेटिव्हिटीकडे. म्हणजे प्लस आणखीन परत $60,000 $70,000 मूव्ह होईल की तिथून आता म्हणजे 37 वरतून $20,000 दिशेने मार्गक्रमण करेल. ते बघण्यासारखी गोष्ट आहे. बघूया पुढे काय होतं ते. गोल्डमन सॅक्स न्यू डिफाय ETF इज एनिथिंग बट अ डिफाय ऍक्च्युअली. ओके. म्हणजे गोल्डमन सॅक्स आता ही न्यूज भरपूर फिरते सगळीकडे. गोल्डमन सॅक्स नावाची मोठी बँक आहे आणि त्यांनी डिफाय ETF साठी ऍप्लिकेशन केले. आता ETF म्हणजे काय की एक्सचेंज ट्रेडेड फंड.
आणि त्यासाठी त्यांना कुठून तरी काहीतरी पॉइंटर्स पाहिजे, कुठून तरी प्राइस मुवमेंट्ससाठी काहीतरी स्टडी करायला लागतं आणि त्यानंतर म्हणजे एक पॉईंट ठेवावा लागतो किंवा मग रेफरन्स ठेवावा लागतो आणि त्यानुसार मग त्याचे प्राइस वर खाली होऊन आपण त्याचं ट्रेडिंग करू शकतो असं म्हणू शकतो थोडक्यात. त्यांनी काय केलंय, पूर्ण बोऱ्या वाजवून ठेवलाय. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या डिफायच्या बास्केटमध्ये खरीखुरी डिफाय कंपनी किंवा खरंखुरं डिफाय प्रोजेक्ट एकही नाही. हे बघा त्यांनी काय दिलेलं आहे, नोकिया, गुगल आणि फुजित्सू. आता या काही म्हणजे क्रिप्टोकरन्सीच्या कंपनीज नाही आहेत ऑफकोर्स त्यांनी. आणि त्यातल्या आणखीन काय करून ठेवलेलं आहे की मेन जो त्यांचा इंडेक्स आहे तो वापरणार आहे तो आहे सोलॅक्टिव्हचा इंडेक्स वापरणार आहे, डिफाय इंडेक्स. तर सोलॅक्टिव्हचा डिसेंट्रलाइज फायनान्स इंडेक्स सुद्धा किती विचित्र आहे की त्याच्यामध्ये नोकिया, फेसबुक, गुगल, एसेंचर, फुजित्सू या सगळ्या 6-7% रिप्रेझेंट करतात. आणि त्यानंतर बाकी थोडं पर्सेंटेजमध्ये पेपॅल, मायक्रोसॉफ्ट, विजा, ओव्हरस्टॉक, नंतर अलिबाबा, टेन्सेंट, बायडू या कंपन्यांना डिफाय मध्ये ठेवण्याच्या मागे यांचा काय उद्देश आहे हे खरं तर मला कळतच नाहीये. कारण डिफाय म्हणजे हे नाहीये, हे सगळं तर सेंट्रलाइज फायनान्स झालं आणि हे नॉर्मल स्टॉक मार्केटवरच्या लिस्टेड कंपनीज आहेत. या काही डिसेंट्रलाइज फायनान्स मधल्या यातला एकही प्लेअर नाही. ठीक आहे, आपण म्हणू शकतो की अलिबाबा, टेन्सेंट, बायडू किंवा विजा, ओव्हरस्टॉक, पेपॅल या फायनान्स कंपनीज आहेत किंवा पेमेंट प्रोसेसर्स आहेत किंवा गुगलचं सुद्धा गुगल पे आपण इकडे यूज करतो. तसं काही थोडंफार पेमेंट्समध्ये आहेत या कंपन्या, पण या डिफाय कंपनीज नाही आहेत. पण आणखी त्यांनी पुढे काय म्हटलंय की फॅन्स ऑफ क्रिप्टो नेटिव्ह डिफाय इंडेक्स प्रोडक्ट्स आर लाईकली टू बी डिसअपॉइंटेड बाय द मेथोडॉलॉजी अंडरपिनिंग सोलॅक्टिव्ह इंडेक्स ऑफकोर्स. आणि त्यांचे आणखीन पुढचं काय नाटकं आहेत की $500 मिलियन मार्केट कॅप मिनिमम पाहिजे आणि डेली ॲव्हरेज व्हॉल्यूम फॉर द लास्ट 6 months शुड बी $500 मिलियन. म्हणजे या कंडिशन्समध्ये तर एकही म्हणजे फार कमी डिफाय ऍक्च्युली खरेखुरे डिफाय प्रोजेक्ट्स असतील जे याला क्वालिफाय करू शकतील. यांनी सरळ म्हणजे नाव काहीतरी वेगळं द्यायचं ETF ला आणि मागे अंडरलाईन प्रॉडक्ट किंवा काहीतरी जे आहे ते वेगळंच. म्हणजे लोकांना अट्रॅक्ट करायचं काहीतरी नाव दाखवून आणि मग नंतर त्यांच्याशी त्यांना खरं आपल्या मनाने जे करायचं ते शेवटी करून घ्यायचं असं झालंय थोडंसं. म्हणून त्यांनी हेडलाईनच काय दिली आहे, गोल्डमॅन सॅक्स न्यू डिफाय ETF इज एनिथिंग बट ऍक्च्युअल डिफाय ETF. ठीक आहे, असू द्या, हे तर होणारच आहे. म्हणजे बँकांना शेवटी काय होणार की बँकांना काय करू, मी कसं करू आणि कसं क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली आमचे प्रोडक्ट्स विकू असं झालेलं आहे बऱ्याचशा बँकांना आणि ते इथे दिसतंय. टेस्ला रिपोर्ट्स रेकॉर्ड $1 billion इन्कम फॉर Q2 डिस्पाइट $23 million इम्पेअरमेंट लॉस ऑन BTC. आता ही न्यूज थोडी वेगळ्या प्रकारे त्यांनी दिलेली आहे, बाकीच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दिलेली आहे. आता मुख्य म्हणणं काय आहे हे जाऊ देऊ, आपण दुसरी बघूयात थोड्या वेळाने परत येईलच. तर $23 मिलियन त्यांनी लॉस दाखवलेला आहे बिटकॉईनमुळे आणि ओव्हरऑल त्यांचं टोटल ऍसेट्स जे आहेत क्रिप्टोकरन्सी मधले ते आहेत $1.31 billion. त्यांनी या सेकंड क्वार्टरमध्ये $1 म्हणजे $1 सुद्धा बिटकॉईन नवीन नाही घेतला किंवा $1 बिटकॉईन सुद्धा विकला नाहीये. जे काही त्यांचे ऍसेट्स होते तसेच ठेवलेले आहेत त्यांनी आणि त्यांचा रिसेंट काही प्लॅनही नाहीये विकायचा. IMF इश्यूज वेल्ड वॉर्निंग अगेन्स्ट एल सॅल्व्हाडोर्स बिटकॉईन लॉ. तर एल सॅल्व्हाडोरने अराउंड 1 महिन्यापूर्वी काय केलं होतं की बिटकॉईनसाठी एक बिल पास केलं होतं त्यांच्या पार्लमेंटमध्ये आणि बिटकॉईनला त्यांनी डायरेक्टली लीगल टेंडर बनवून घेतलं. तर आता IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्या बाबतीत काही ना काही रणगाणं गातायत. थोड्या दिवसांपूर्वी वर्ल्ड बँकने रणगाणं गायलं होतं, आता IMF गातायत की बाबा तुम्ही अशा प्रायव्हेट करन्सीजला तुम्ही डायरेक्टली लीगल टेंडर बनवलं तर मग रिस्क असतात वगैरे वगैरे. ठीक आहे, मान्य आहे की बाबा फ्लक्च्युएटिंग ऍसेट आहे, व्होलॅटाईल ऍसेट आहे. पण आता तुम्ही व्हेनेझुएला किंवा झिम्बाब्वे किंवा अशा कंट्रीजचं जर चेक कराल तर त्यांची करन्सी बिटकॉईनपेक्षा पण जास्त व्होलॅटाईल आहे किंवा मग त्यांचा जो इन्फ्लेशन आहे त्यांच्याकडचं किंवा महागाईचा दर जो आहे तो इतका जास्त आहे की त्यापेक्षा त्यांना असं वाटतं की आपण दुसऱ्या कुठल्या तरी करन्सीज वापरूया. आणि शेवटी त्या देशाचं म्हणणं काय आहे, त्या देशातल्या जनतेचं म्हणणं काय आहे, तिथल्या लिडर्सचं म्हणणं काय आहे हे त्यांच्यासाठी मायने राहतं ना. आता IMF म्हणजे शेवटी कसं की वरतून येणारी हेल्प वगैरे ते थांबवू शकतात वगैरे. बघू पुढे काय होतं कसं होतं ते, पण ठीक आहे, अशी वॉर्निंग्स तर येत राहणारच आहेत. Amazon डिनाईज रुमर्ड प्लॅन्स फॉर बिटकॉइन सपोर्ट. आता काल परवामध्ये जी काही प्राइस वाढली होती त्याच्या मागे कारण होतं की अशी अफवा पसरली होती किंवा मग लंडन UK मधल्या काही न्यूजपेपर्सने सरळ सांगितलं होतं की आम्हाला इंटरनल खबर मिळाली आहे की Amazon बिटकॉइन ऍक्सेप्ट करायला सुरुवात करणार आहे. आणि Amazonने सुद्धा रिक्रुटमेंटसाठी ऍडव्हर्टिजमेंट दिलेल्या होत्या क्रिप्टोकरन्सी एक्सपर्ट आणि ब्लॉकचेन एक्सपर्टसाठी त्यांच्या कंपनीसाठी पेमेंट टीममध्ये. तर ती न्यूज सुद्धा आपण कव्हर केली होती, त्यानंतर ही सुद्धा कव्हर केली होती.
आणि आता ही पण आलेली आहे की अमेझॉनच्या स्पोक्स पर्सनने क्लिअर कट सांगितलं की आमचे असे काही प्लॅन नाहीयेत की आम्ही थोडक्यात बिटकॉइन एक्सेप्ट करणार नाही. हीच न्यूज तुम्हाला एक दोन वेळा पुढे पुढे वेगवेगळ्या प्रकारे दिसेल. टेस्ला टेदर्स कोलॅप्स वुड बी केओटिक नॉट कॅटेक्लिस्मिक. तर टेदर जे काही स्टेबल कॉइन आहे, टेदरमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये टेदर इश्यू केले जायचे पूर्वीच्या काळी आणि प्रत्येक वेळी त्याला किती बॅकिंग असेल डॉलर्समध्ये किंवा मग दुसऱ्या ऍसेट्सचं, तर ते काही दरवेळी त्यांनी रिव्हील केलं असेलच असं नाही. त्यांचे ऑडिटिंग फर्म्स आहेत, सगळं रिपोर्ट वगैरे आय थिंक ते पेश करतात, पण म्हणजे प्रेझेंट करतात, पण त्यातल्या त्यात किती कुठे क्लिअर कट इन्फॉर्मेशन दिली असेल, कुठे प्रॉब्लेमॅटिक इन्फॉर्मेशन असेल सांगता येत नाही. आणि त्यांच्या मागे आता रेग्युलेटर्स हात धुवून लागलेले आहेत, त्यामुळे खूप कटकट होऊन मग कोलॅप्स होईल. जर कोलॅप्स झालं तर भरोसा नाही. पण बाकीचे स्टेबल कॉइन्स जे आहेत ते आता ऍक्च्युली जास्त फास्ट ग्रोथ करतायत, जसं USDC झालं, BUSD झालं, आणि आणखीन पण येतील आणि येतच राहणार आहेत. फक्त बघायचं आता पुढे कसं होतं, काय होतं ते जर एवढ्या इझिली नाही जाणार आहे, अचानक गायब नाही होणार आहे, पण कटकट होणार आहे खूप. आणि मी तर म्हणतो गायब नाहीच होणार आहे, फक्त काही ना काही त्यांना रेग्युलेटरी कम्प्लायन्सेस नवीन करावे लागतील. एलॉन मस्क टेस्ला होल्ड्स इट्स $1.3 billion बिटकॉइन पोझिशन इन Q2. म्हणजे ते काहीही विकणार नाहीयेत थोडक्यात. Amazon, no, we have no plans to accept Bitcoin payments. आता एक गंमत आहे, जेफ बेझोसच्या फोटोखाली यांनी जी हेडलाईन दिली ती इतकी मस्त दिली आहे ना, मला ऍक्च्युली आवडली ती आपण एकदा वाचूया फक्त. ओके, जेफ बेझोस मे हॅव बीन टू आउटर स्पेस बट डोंट काउंट ऑन अमेझॉन टू सेंड बिटकॉइन टू द मून. मस्त हेडलाईन दिली आहे. आपल्या क्रिप्टो कम्युनिटीमध्ये टू द मून म्हणजे खूप फास्ट प्राइस वाढण्याला आपण टू द मून म्हणतो, किंवा मग खूप वाढणार आहे प्राइस फ्युचरमध्ये, तर ते डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याकडे ती पद्धत आहे. त्यांनी थोडक्यात त्याला एक शाब्दिक कोटी करायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आपण पुढच्या न्यूजकडे वळूया. गोल्डमॅन सॅक्स अप्लाइज फॉर डिफाय ETF. ठीक आहे, ही आपण कव्हर केलेली आहे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती. लेट्स मूव्ह टू news.bitcoin.com. Brazilian authorities seized $33 million in money laundering investigation linked to cryptocurrency exchanges. आता काही एक्सचेंजेसमध्ये त्यांना प्रॉब्लेम्स वाटत होते किंवा मग काही प्रॉब्लेमॅटिक ट्रान्झॅक्शन्स त्यांना सापडले होते, तर यांनी 17 कंपन्यांचे आणि 4 इंडिव्हिज्युअल्सचे अकाउंट्स ब्लॉक केलेले आहेत आणि त्याच्यामधून ते म्हणतात की $33 million ची अमाऊंट त्यांनी जप्त केली. फाइंडर्स एक्सपर्ट प्रेडिक्ट्स इथेरियम विल रीच $4,500 दिस इयर, $18,000 इन 2025. तर हा एक सर्वे केला गेला होता फाइंडर कडून आणि त्याच्यामध्ये आय थिंक 42 एक्सपर्ट्स होते, क्रिप्टो एक्सपर्ट्स, फायनान्शियल एक्सपर्ट्स होते, आणि त्यातल्या 27 लोकांचं म्हणणं आहे की या वर्षाच्या शेवटपर्यंत इथेरियम कमीत कमी $4,000 ते $5,000 क्रॉस करून जाईल. सो आता याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा मग हे कसं अचीव्ह होईल या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. मी म्हणतो तसं कायम, बघूया पुढे काय होतंय. Africape Bitcoin heist, contradicting reports about the directors whereabouts surface. तर Africape नावाचं आय थिंक एक्सचेंज होतं किंवा मग एक काहीतरी क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म होता जो हॅक झाला होता. त्याच्यामध्ये बरेचसे फंड्स लूज झाले होते आणि हे कळलं की त्याच्या आधीपासूनच, म्हणजे ते हॅक होण्याच्या आधीपासूनच फाउंडर्स जे होते त्यांनी सगळा प्लॅन करून ठेवला होता, कसं पळायचं, कुठे जायचं वगैरे ते. सो त्याच्यामध्ये आता कॉम्प्लिकेशन्स चालू आहेत आणि बघू पुढे काय होतं ते. याच्यामध्ये डिटेल्स अजून तरी नीट दिलेल्या नाहीयेत, मी प्रॉपरली वाचली आहे न्यूज. मार्केट स्ट्रॅटेजिस्ट सेज बिटकॉइन्स बेस्ट डेज आर अहेड, वोंट सी रिस्ट्रिक्टिव्ह फेड पॉलिसी एनी टाइम सून. आता वोंट सी रिस्ट्रिक्टिव्ह फेड पॉलिसी म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात त्याचे डबल मिनिंग आहे. एक मिनिंग हे आहे की क्रिप्टोकरन्सीच्या अगेन्स्ट फेडरल रिझर्व्ह लगेच काही पॉलिसी बनवणार नाही बहुधा, आणि दुसरं मिनिंग हे आहे की जे पैसे किंवा डॉलर छापण्याचा कारभार त्यांचा चालू आहे कंटिन्युअस, तो चालूच राहणार आहे. म्हणजे आणखीन आणि आणखीन मार्केटमध्ये पैसा फ्लो होत राहील आणि तो शेवटी काय होतो, जो फर्स्ट फ्लो आलेला असतो तो सहसा स्टॉक मार्केट्सकडे जातो. आणि याच्यामध्ये जे काही सबसिडी इन्कम्स किंवा मग आता लोक घरी बसले आहेत, त्यांना इन्कम मिळत नव्हतं म्हणून जे काही चेक्स दिले जात होते, तर त्या चेक्सचा वापर बऱ्याच लोकांनी बिटकॉइन घेण्यासाठी केलेला आहे डेव्हलप कंट्रीजमध्ये. आणि मध्ये एक न्यूज सुद्धा आपण कव्हर केली होती की बऱ्याचशा प्रमाणामध्ये जी बिटकॉइनची मागच्या वर्षी ग्रोथ झाली किंवा या वर्षाच्या सुरुवातीला ग्रोथ झाली किंवा मिड इयर आता जी काही आता परत ग्रोथ होण्याच्या मार्गावर आहे, ते सगळे स्टिम्युलस चेक मधले पैसे बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे झालेली आहे. तर फेडरल रिझर्व्हची जर पॉलिसी रिस्ट्रिक्टिव्ह नसली तर आणखीन ग्रोथ होऊ शकते. आणि एनिवेज $37,000 किंवा मग आपल्या भारतीय याच्यामध्ये समजा 25-30 लाख रुपये ही काही बिटकॉइनची फायनल प्राइस नाही.
याच्यानंतर पुढे सुद्धा ग्रोथ होणार आहे. अजूनपर्यंत तर फार 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 कमी पर्सेंट लोकांकडे बिटकॉइन आहे किंवा खूप कमी टक्के लोकांना बिटकॉइन बद्दल बेसिक माहिती आहे. आजही मी कुठे लोकांना भेटलो, पब्लिक इव्हेंटमध्ये असलो तर किंवा मग आमच्या फॅमिली गॅदरिंग्समध्ये बऱ्याच ठिकाणी असं डिस्कशन्समध्ये हेच बाहेर येतं की लोकांना वाटतं की बिटकॉइन इंडियामध्ये इलिगल आहे. अजूनही असंच वाटतं. आणि त्या बाबतीत तर मी आता म्हणजे खूप वेळा समजावून सांगितलं लोकांना की अजूनपर्यंत बिटकॉइनच्या अगेन्स्ट भारतात कुठलाच लॉ नाहीये. जे काही बँकिंग बॅन झालं होतं ते आरबीआयने केलेलं होतं आणि ते पण एक्सचेंजेससाठी होतं आणि बँकांसाठी होतं. म्हणजे ते पण एक्सचेंजेसवरती बॅन नव्हता, पण बँकांना बॅन केलं होतं, एक्सचेंजेसला बँकिंग सर्व्हिसेस देण्यापासून थांबवलं होतं. ती जी काही ऑर्डर होती ती कुठल्याही भारतीय सिटीजनला लागू नव्हती, ती बँकांना लागू. ओके, आणि ते झालं. त्यानंतर सुद्धा आरबीआय तर कोर्टात केस हरलीच आहे, सुप्रीम कोर्टात. आणि थोडक्यात त्यांची ती जी ऑर्डर होती ती ऑर्डर सुद्धा रद्दबातल झाली. आणि त्यानंतर क्रिप्टोकरन्सी बूम भारतात झाली आणखीन एकदा असं म्हणू शकतो आपण. बरेचसे एक्सचेंजेस नवीन सुरू झाले, जुने एक्सचेंजेस परत रिॲक्टिव्हेट झाले आणि आता तरी नॉर्मल ट्रेडिंग चालू आहे. कुठेही काही त्याला म्हणजे त्याच्या अगेन्स्ट लिगल इम्प्लिकेशन्स किंवा मग त्याच्या अगेन्स्ट कुठला लॉ अजून तरी झालेला नाहीये. जेव्हा होईल तेव्हा सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन. इथे या युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा सांगेल, माझ्या इतर सोशल मीडियाच्या हँडल्सवरतून सुद्धा सांगेल. पण असं वाटत नाहीये की इलिगल घोषित केलं जाईल. असं वाटतंय की काहीतरी नवीन टॅक्स स्ट्रक्चर आणि एखादी सेबी सारखी बॉडी तयार करतील किंवा सेबीच्या हातातच देतील की तुम्ही रेग्युलेट करा यांचं ट्रेडिंग वगैरे. बघायचं पुढे जाऊन काय होतंय ते. नेक्स्ट न्यूजकडे वळूया. तर थोडक्यात काय की रिस्ट्रिक्टिव्ह पॉलिसी कुठल्याही सेंट्रल बँकेकडून जर नसली, ते असेच पैसे छापत राहिले, म्हणजे फियाट करन्सीची छपाई अशीच चालू राहिली जशी आतापर्यंत चालू आहे, तर स्टॉक मार्केट आणि क्रिप्टो मार्केट पुढेच जात राहणार आहे. आणि जर क्रिप्टो मार्केट आणि स्टॉक मार्केट पुढे जात असेल तर ऑफकोर्स बिटकॉइन मोठ्या प्रमाणावरती आणखी पुढे जाऊ शकतो. टेस्ला रिव्हिल्स बिटकॉइन हे जाऊ दे, हे आपण 3 वेळा कव्हर केले, चौथ्यांदा गरज नाही. थॉर चेन ट्रोल्ड बाय द हॅकर आफ्टर 2 सक्सेसफुल 7-figure एक्सप्लॉइट्स. तर थॉर चेनला 2 वेळा हॅक करून झालेला आहे. दोन्ही वेळा $5 ते $8 मिलियन अमाऊंट चोरी झालेली आहे. किंवा मग त्या हॅकरने लिटरली त्यांच्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टला वेडं बनवून तो जे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट जे काही अमाऊंट सांभाळून ठेवलेले होते त्याने, त्या अमाऊंट त्याने स्वतःच्या वॉलेटला काढून घेतलेल्या आहेत. आणि तो परत आला हॅकर आणि त्याने शेवटी मेसेज दिलाय त्यांना की की तुम्ही काही बऱ्याचशे फंक्शनॅलिटीज ज्या आहेत त्या डिसेबल करा जोपर्यंत ऑडिट झाले नाहीयेत ते. आणि ऑडिट्स आर नॉट अ नाईस टू हॅव. थोडक्यात दे आर मॅन्डेटरी, राईट. आणि डू नॉट रश कोड दॅट कंट्रोल्स 9 figures. म्हणजे जर तुमच्या याच्यामध्ये प्रोटोकॉलच्या अंडर किंवा डीफाय आहे तुमचं, तर त्याच्यामध्ये जर शेकडो $1 मिलियन लोक इन्व्हेस्ट करतायत, तर तो जो कोड आहे किंवा ते जे प्रोग्राम्स आहेत, ते जे सॉफ्टवेअर आहे, त्याला प्रॉपरली ऑडिटच्या थ्रू तुम्ही घ्या, कम्प्लीट करा सगळे ऑडिट्स. तुम्हाला जर काही सजेशन्स दिलेले असतील इथिरियम कडून किंवा मग दुसऱ्या कुठल्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट प्लॅटफॉर्म बद्दल तुम्ही जर तो वापरणार असाल तर ते सगळे पाळा. कारण इथे खरंच मोठ्या अमाऊंट्सचे लॉसेस होतात आणि ते ऑलरेडी झालेले आहेत. एवढे सगळे त्यांनी अमाऊंट परत मूव्ह केलेले होते आणि नंतर परत येऊन त्यांनी हा मेसेज त्यांना पास केलाय की मी आणखीन इथिरियम, बिटकॉइन, LYC, BNB आणि BEP20 चे प्रोटोकॉलवरती काम करणारे जेवढे आहेत ते सगळे टोकन्स मी काढून घेऊ शकलो, पण तरी पण मी नाही घेतले. आणि भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही ते चेक करा. ऑडिट इज नॉट नाईस टू हॅव, तर तुम्ही नीट ऑडिट करा. तर या नोटवरती आपण आजचा एपिसोड संपवण्याच्या दिशेने वळूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटी काय की इथे शेवटी डायरेक्ट फंड्सशी रिलेटेड प्रोग्राम्स असल्यामुळे तुम्हाला राईट फर्स्ट टाइम म्हणून जो अप्रोच आहे तो घ्यावा लागतो. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टेस्टिंग करा, ऑडिटिंग करा, सगळं करा. तुम्हाला ते लॉन्च करायचंच नाही जोपर्यंत तुम्ही फुल प्रूफ तुम्हाला गॅरंटी वाटत नाही तोपर्यंत. ठीक आहे, आजची तारीख आहे 27 जुलै 2021, संध्याकाळचे 4:41 झालेले आहेत आणि आत्ता बिटकॉइन आहे $37,562.92. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो श्री क्रिप्टोमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया. आणखीन भरघोस माहिती, मार्केट अनालिसिस आणि या सगळ्या गोष्टी घेऊन उद्या परत भेटूया. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉडल गाईज. बाय.